न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बिडगाव येथे राबविण्यात आली स्वच्छता अभियान मोहीम। चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे दर सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ मिनल कर्णवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच सौ विजया पाटील यांच्या सलग प्रयासामुळे गावात दर सोमवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे, ज्यामध्ये गावातील नागरिक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ओघो पाटील शाळेचे विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व सरपंच यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन या स्वच्छता मोहिमेला श्रमदान दिला आहे। मी स्मिता विनायक पवार, काही ओघो पाटील माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत आहे। सीओ मॅडमांच्या याने आज समृद्ध ग्रामपंचायत स्वच्छता अभियानमध्ये आज आमचा 5वा सोमवार आहे, तर आम्ही त्यांच्या आदेशाने आज सर्व स्वच्छता मोहीम राबवत आहोत। तर मी विजया देवीदास पाटील, ग्रुप ग्रामपंचायत बिडगाव सरपंच। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की दर सोमवारी आपण स्वच्छता अभियान राबवायचं आहे, असं त्याचप्रमाणे आम्ही दर सोमवारी स्वच्छता अभियान राबवतो। आज आमचा 5वा सोमवार आहे। आमच्या गावाला माध्यमिक शाळा आहे। शाळेचे मॅडम, मुलं, मुली वगैरे आणि अंगणवाडी ताई, आशा वर्कर, गावातले नागरिक वगैरे सगळ्यांना घेऊन आम्ही स्वच्छता राबवतो आहे। आम्ही पंचायत समृद्ध अभियान या योजनेअंतर्गत माझ्या बिळगाव या ग्रामपंचायतीने या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही माननीय आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ मॅडम आहेत मिनल कर्णवाल मॅडम यांचा जो मार्गदर्शनाखाली सोमवार स्वच्छतेचा वार या दिवशी आम्ही सर्व शाळा, अंगणवाडी, आरोग्य विभाग, तलाठी विभाग, गावाचे आमचे ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने आम्ही स्वच्छता मोहीम राबवतो। हा आमचा 5वा सोमवार आहे। याच्याने आमचं समृद्ध पंचायत अभियान स्पर्धेमध्ये गावाची जोरदार तयारी सुरू आहे। धन्यवाद। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत नाव चंद्रशेखर शंकर साळुंके, मुख्याध्यापक बडवानी। आज या ग्रामपंचायत अंतर्गत बिळगाव खुंडेपणी ग्रामपंचायत अंतर्गत दर सोमवारी मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेअंतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय दर सोमवारी आम्ही या ठिकाणी स्वच्छतेचा कार्यक्रम घेत असतो। तर त्या कार्यक्रमाला मी सुद्धा आमच्या शाळेसहित विद्यार्थ्यांसहित या ठिकाणी उपस्थित आहे।